कुठून सुरुवात करू खरं तर कळत नाही आहे. पण ते असं काय म्हणू की मी खूप उशिराने झाले माझ्या आईवडिलांना. मी 16 वर्षांनी झाले आणि एकुलती एक आहे, त्यामुळे मी सगळ्यांची लाडकी आहे. घरात काय आईवडिलांची काय, पण जास्ती आईकडे ना, तिकडे आईकडे जास्त. त्यामुळे खेळायचे पण मी 80 ती अभ्यास घ्यायची. तेव्हापासून जे चालत आले ते सगळं तीच करत आली आहे. म्हणजे मी आज जी काही आहे किंवा मी जे काही घडले आहे त्यात सगळ्यात जास्त वाटा माझ्या आईचा आहे. आम्ही फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा कॅफेमध्ये गेलेलो. तेव्हा फर्स्ट ॲनालिसिस माझा वॉज की खूप बोलते ही, खूप बडबड करत होती. मला वाटलं अरे मी तर काहीच बोलत नाही हिच्यासमोर, आपण हीच बोलत आहे आणि मी काय बोलणार नाही. तर मला इनिशियली वाटलं अरे हे खूप बडबड होते, पण नंतर जसं मी भेटत गेलो तेव्हा आय ओपन अप. म्हणजे मी इनिशियली थोडा वॉज कॉन्शियस. नाही, मग भेटत गेल्यानंतर काय कळलं, ते सेम होतं अनालिसिस? नाही, मग मी पण थोडं बोलायला लागलो. इस कदर रूह के दर आए हैं, लम्हों लम्हों में आँखें भर आए हैं. सगळेच असं म्हणतात की सुखी संसाराचा मंत्र आहे बायकोचा ऐकावा, तर त्यांनी पण ऐकलं तर बरोबर. लग्नानंतर आईला जास्त मिस करे आणि बाबांना तर भांडणासाठी मिस करे. आमचे तर ते ग्रह पटत नाहीत म्हणतात ना, तसंच आमचे ग्रह नाही गेले. पण तरी त्यांना काही लागलं तरी मीच हवी असते आणि काही हवं असेल मला तरी पण ते त्यांच्याकडे. तुम्हें चाहने की कीमत है की. माझ्यासाठी प्रेम म्हणजे किती वाईट प्रसंग आला, किती भांडलो काय झालं तरी ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही त्या माणसाकडे स्वतःहून जाऊ शकता विदाउट कीपिंग एनी इगो और क्लॅशेस. सांसें मोहलत कर्जे रियासे कराए. प्रॉमिस काय बोल, काळजी घेणं वगैरे. प्रॉमिस नाही, दॅट इज ते येतच कम्प्लीट. शांत तो बोलकी मी, आमच्या नात्यात थोडं चाम थोडं ग्रेस, आमच्या स्टोरीचं स्पॉटलाईट हिज काम अँड माय ग्रेस. रीतिरिवाज सगळे निभावले मनापासून आज. आता लग्नानंतर अद्वैत पुढे ऐकू येईल फक्त माझाच आवाज. अद्वैतची चांगली क्वालिटी अशी की तो कुठेही मिक्स होतो. म्हणजे काल जर एखादा मुलगा त्याला भेटला आणि काल जर तो त्याचा मित्र झाला तर उद्या ते एकमेकांच्या लाईफच्या एकदम तोही त्याला आडवा बोलायला लागतो लगेच.
कॅच 5,000 कॅच 5,000 20 झाल्यावर 2,000 परत द्यायचे. लेट नाही करायचं. 15 जण आहे ना, अशीच फूट घालून द्या. तुझ्या बावरे नैना पीको देखने जी जाए